फत्तेपूर पोलीस ठाण्यात शनिवारी 18 जुलै रोजी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने याबाबत कारवाई करून संशयिताविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे फत्तेपूर परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात महिलांवरील अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अल्पवयीन मुलींची सुरक्षितता धोक्यात तर आली नाही ना, असा सवाल आता पालक विचारू लागले आहेत. जामनेर तालुक्यातील पहूर, फत्तेपूर आणि जामनेर पोलीस ठाण्यात गेल्या 6 महिन्यात पोस्कोच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. ही वाढ होणे समाजासाठी चिंताजनक अशी आहे. फत्तेपूर पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात महिलांवरील अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल झाल्याने ही बाब देखील गंभीर अशीच आहे. प्रशासनाने याची काळजी घेतली आहेच, पण त्याचबरोबर पोलिसांकडून तातडीची कारवाई आणि अशा गुन्ह्यांबाबत तातडीने कोर्टात केस दाखल होणे गरजेचे आहे. केवळ केस दाखल होऊन फायदा नाही, तर त्याबाबतचा ठोस पुरावा कोर्टात सादर केला गेल्यास संशयितांना निश्चितच कडक शासन मिळू शकते. पोस्को अंतर्गत गुन्हे वाढल्याने पालकांमध्ये देखील चिंता वाढली आहे. फत्तेपूरच्या प्रकरणात यात चिंताजनक असे आहे की एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी अजूनही सुरक्षित नाही. नराधम तिच्यावर डोळा ठेवून असतो. समाजाने याबाबत जागृत झाले पाहिजे. पोलिसांकडून कारवाई होईलच, परंतु समाजाने, पालकांनी देखील जागरूक राहिले पाहिजे. अल्पवयीन मुलींचे अपहरण असो, त्यांचे पडून जाणे असो किंवा अन्य गुन्हे असो, यात होणारी वाढ चिंताजनक अशीच म्हटली पाहिजे. जामनेर तालुक्यातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे, असे आता सर्वसामान्यांमधून बोलले जाऊ लागले आहे.